आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. संपूर्ण देशाला असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीची लाटेची चाहूल पाहता चिकोडी युवक मतदाराबरोबर आता संपूर्ण मतदारसंघानेही आपले खासदार कोणाच्या नेतृत्वाखाली व कोण असावा याचा चांगलाच चंग बांधला आहे. आगामी निवडणुकीत चिकोडी लोकसभेवर भाजपचे युवा तडफदार उमेदवार अण्णासाहेब जोले हे यांचा विजय आहे असं ठाम मत जनवाड ग्रामपंचायतीचे सदस्य भाजप कार्यकर्ते डॉक्टर रमेश चौगुले यांनी व्यक्त केले आहे. ते जनवाड येथे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी चिकोडीहून खास प्रतिनिधी. झालेली गर्दी पाहता आमचा विजय 1 लाखाहून अधिक मतांनी निश्चित झालेला आहे आणि तो फक्त 23 तारखेला गुलाल उधळण्याची वाट आम्ही पाहतो. कत्तींना डावलून विद्यमान उमेदवार जोलेंना उमेदवारी दिली याचा फायदा कितपत भारतीय जनता पार्टीला? डावलण्याचा प्रश्न येत नाही. ज्यावेळी एक राष्ट्रीय पक्ष आहे तिथे नेते मंडळी जास्त आहेत, त्यामुळे इच्छुक जास्त असणं स्वाभाविक आहे. पण इच्छुक सगळेच नाहीत म्हणून उमेदवारी सगळ्यांना देता येणार नाही, हे नैसर्गिक आहे आणि ते सर्वांना मान्य पण असतं. ज्यावेळी पक्ष उमेदवारी देत असतो त्यावेळी जिंकण्याची कॅपॅसिटी आणि त्या उमेदवाराचा असणारा संपर्क ह्या 2 गोष्टींचा विचार करून राष्ट्रीय पक्ष उमेदवारी देत असतो आणि ह्यामध्ये जोल्ले यांना निश्चितपणे उजवे ठरलेत आणि त्यामुळे त्यांना ती उमेदवारी दिली गेलेली आहे. त्यामुळे कत्ती सावकार नाराज आहेत असं म्हणायचं काही कारण नाही. त्यांनी परवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलं जे मत आहे ते अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये मी भाजपचंच काम करणार आणि अण्णासाहेबांना जोल्लेंना निवडून आणणार, हे ती जबाबदारी येडियुरप्पांनी त्यांच्यावर दिलेली आहे. त्यांनी ती समर्थपणे घेतलेली आहे आणि ते निश्चितपणे आमचं काम करतात. नाराज नेतर कार्यक्रमात जो अर्जभरणीचा कार्यक्रम झाला, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा एक सभा झाली, या कार्यक्रमाची अनुपस्थिती काय दर्शवते तुम्हाला? अनुपस्थितीचा प्रश्नच नाही. त्याचं क्लिअरिफिकेशन आमचे नेते, राज्याचे नेते आदरणीय येडियुरप्पाजींनीच दिलेलं आहे. येडियुरप्पांशी त्यांनी बोलूनच एक महत्वाच्या कामामुळे बेंगळूरला गेले होते आणि त्याचं स्पष्टीकरण त्यांनी आमच्या राज्यस्तरीय नेत्यांना दिलं होतं आणि त्याचं क्लिअरिफिकेशन येडियुरप्पांनी त्या कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा वेगळा अर्थ काढायची काही गरज नाही. ते निश्चितच आमच्या बरोबर आहेत आणि निश्चितपणे आमचं काम करतील. विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी हे गेल्या 5 वर्षात चिकोडी लोकसभा मतदारसंघावर विकास कामाच्या माध्यमातून अनेकदा वर्चस्व ठेवले. त्याचा या निवडणुकीत विरोधी गटाला किंवा जोल्ल्यांना कितपत फायदा होईल किंवा त्याच्या माध्यमातून काय तोटा होणार आहे का असं? एक गोष्ट मी प्रकाशाने इथं सांगू इच्छितो मित्र. काय आहे, ज्यावेळी आपण मागची विधानसभा निवडणूक पाहिलो, ज्यावेळी मध्ये गणेश हुक्केरी, प्रकाश हुक्केरींचे पुत्र आमदार वकीला उभारले होते, त्यावेळी सुद्धा हे जे 750 750 800 कोटीचं जे काही कामाचं सांगतायत तेच सांगत होते आणि आधी तीच होती. आता इथं प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं काम कोण केलं, गणेश हुक्केरीने केलं की प्रकाश हुक्केरीने केलं? आमदारकीला उभारतानाही तीच कामं आणि खासदारकीला उभारतानाही तीच कामं, म्हणजे लोकांना शुद्धपणे मूर्खात काढण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळं जे काही कामं तुम्ही सांगत आहेत, एकतरी ह्यात खासदार निष्क्रिय आहेत किंवा आमदार निष्क्रिय आहेत, त्याचं क्लिअरिफिकेशन त्यांनीच द्यावं. निष्क्रिय दोघांच्यापैकी कोण आहे हे त्यांनी द्यावं. समजा जर त्या आमदारकीला दिलेली पट्टी बरोबर असेल आणि आमदारांनी ती कामं केली असतील तर एकच कामं दोघंही करणार असतील तर ते एकाच कामासाठी आम्ही दोघांना का निवडून द्यायचं? एकच काम दोघांना करणार असेल तर दोघांनी मतदारांनी का निवडून द्यावं? त्यामुळं आता बदल करणं गरजेचंच आहे. जर ते कामं राज्य आणि जे काही कामांची यादी दिलेली आहे ही सगळी राज्य पातळीवरून झालेली कामं आहेत आणि राज्य पातळीवरती त्यांचे पुत्र आता प्रतिनिधी म्हणून काम करतायत. त्यामुळे सेंटरमध्ये कधीही एक खमका नेता सेंटरमध्ये असणं गरजेचं आहे, ज्याचं वजन आहे, ज्याच्या तिथं लिंक्स आहेत आणि ज्यांच्याकडनं व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा फॉलोअप होऊ शकतो आणि कामं करून घेता येऊ शकतात. ह्या 5 वर्षांमध्ये सेंटरमधनं कामं आणण्यामध्ये प्रकाश हुक्केरी 100% फेल झालेले आहेत. त्यामुळे त्यांना ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये कुठल्याही मतदारसंघातून लीड मिळणार नाही. ते 100% पराभव झालेलेच आहेत. फक्त ह्याची घोषणा बाकी राहिली. तुम्हाला बीजेपीचा विजय निश्चित आहे, कुठल्या कारणावरून तुम्ही सांगू शकता? चिकोडी मतदारसंघाचा जर पुरेपूर विचार केला तर कोणत्या कारणावरून अण्णासाहेब जोल्ल्यांचा विजय निश्चित आहे आणि तो लाखावर असं तुम्ही बोलू शकता? मागच्या 1 महिन्यापासून आम्ही तळागाळातल्या कार्यक्रमाचं म्हणजे उमेदवारी घोषणा होणं हा भाग वेगळा होता, पण